उद्धव ठाकरेंच्या अजून एका शिलेदारावर लाचलुचपत विभागाचा छापा. खासदार राजन साळवींचं घर आणि हॉटेलमध्ये झाडाझडती सुरू. राजकीय सुडातून ही कारवाई. राजन साळवींचा आरोप. तर कितीही कारवाया झाल्या तरी आता आणि उद्याही ठाकरेंसोबतच. एसीबीच्या छापेमारीनंतर साळवींची भूमिका. रवींद्र वायकर आणि राजन साळवींवर काही दिवसांपासून दबाव. सूरज चव्हाणांची अटकही सुडापोटीच. संजय राऊतांचा आरोप. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई. चव्हाणांना आज पीएमएलए कोर्टात हजर करणार. सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटणार. जरांगेंच्या आंदोलनाबाबत आज अंतिम तोडगा निघण्याची शक्यता. जरांगेंच्या मागण्यांप्रमाणे सरकार अधिसूचना काढणार. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेवर आज पुन्हा सुनावणी. साक्षीदार निश्चित होणार. एकूण 5 याचिका 2 गटात एकत्रित करण्याचा निर्णय. 23 जानेवारीपासून मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण. जिल्हा, तालुका आणि महानगरपालिकांच्या ठिकाणी सर्वेक्षण होणार. मोठी ऑफर आली तरी हुरळून जाणार नाही. केंद्रीय मंत्र्यांना भेटून काम करून घ्या. मध्यस्थांकडून केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी निरोप. राजू शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट. रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजेंमध्ये जवळीक वाढली. निंबाळकरांच्या घरी दोघांची भेट. स्थानिक राजकारणासंबंधी चर्चा झाल्याची माहिती. फेब्रुवारीपासून शरद पवार लोकसभेच्या मैदानात. बूथ प्लॅनिंग आणि प्रचाराची रणनीती आखणार. मतदारसंघांमध्ये ताकद वाढवण्यासाठी पवारांचे मेळावे. माझ्या जागी उद्या कोण खासदार असेल सांगता येत नाही. वाशिममधील भावना गवळींच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं वाटप होणार. तर शरद पवारांचे पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मेळावे. महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यावरून नव्या वादाची शक्यता. प्रेम प्रकरणातून मातोश्री बाहेर घातपात घडवणार असल्याचा फोन. प्रेयसीच्या नकारानंतर रागात फोन केल्याचं समोर. मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.